मनमाड शहरातील जनतेची गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची निर्मिती व्हावी अशी मागणी होती। यासाठी अनेक आंदोलने देखील करण्यात आली होती। शासकीय स्तरावर यास मंजुरी मिळत नव्हती। मात्र आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अथक प्रयत्न करत शासन स्तरावर या दोन्ही पुतळ्यांना मंजुरी मिळवून आणली। यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर जयंतीलाच अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष राहुल बोधी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। या पुतळ्याचे थाटामाटात लोकार्पण झाले असून शहरात जय्यत तयारी केली होती। संपूर्ण शहराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून फुलांची सजावट केली होती। या प्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे म्हणाले की मनमाड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारेन असा जो शब्द दिला होता तो पूर्ण करताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे। अनेक मोठ्या लोकांनी या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केले, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणीबाबत काहीही करू शकले नाही। ते माझं भाग्य माझ्या वाट्याला आले। तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या। भविष्यात शिवसृष्टी सारखीच भीमसृष्टी उभारेन असा शब्द देतो। या सोहळ्याला उपस्थित पूज्य डॉक्टर राहुल बोधी व आमदार सुहास कांदे व सौ कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले। त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली। यानंतर सर्व पक्ष नेते, सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले भीम व आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला। मनमाडकर समाज बांधवांकडून आमदार सुहास कांदे यांचा नागरिक सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले। यावेळी पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधी, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, बबलू पाटील, राजाभाऊ अहिरे, माजी नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन, शहर अध्यक्ष मयूर बोरसे, तालुका अध्यक्ष शाईनाथ गिडगे, सौ अंजुम कांदे, फरहान शेख उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाबाईंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आवाज नाही येते, मनमाडचा आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेही आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत। मी आता लवकरच आपण लोकार्पण करू आणि मी फक्त आपल्याला एकच विनंती करतो, आपण फक्त आशीर्वाद द्या। पुढच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने जर मी आमदार झालो तर पुढच्या वेळेस आपल्याला जी शिवसृष्टी आपण उभारतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून मोठी अशी मनमाडमध्ये भीमसृष्टी उभारायची आहे। भीमसृष्टी मी आपल्याला वचन देतो आमदार सुहास कांदे, आदरणीय राजाभाऊ अहिरे असेल, आदरणीय राजाभाऊ पगारे असेल, माझ्या जय भीमच्या सगळ्या भीम सैनिकांचे शब्द वचन देतो की महाराष्ट्रामध्ये एक नंबरची भीमसृष्टी आपली असेल। मला फक्त आपण आशीर्वाद द्या। मी फक्त आपल्या आशीर्वादाचा दुधाकत फक्त परमेश्वर माझ्यामध्ये देव, गौतम बुद्ध माझ्यामध्ये देव, हीच मी प्रार्थना करतो आणि ताबडतोब मी पुतळ्याचे अनावरण करतो। जय भीम। शिवसत्ता टाइम्स साठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।